नमस्कार, आपण पाहत आहात जनप्रवाह न्यूज. बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षय दादा बनसोडे यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पंढरपूर तालुक्यातील सहकारी मित्र युवा नेते यांच्या वतीने सत्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित दत्ता वाघमारे अध्यक्ष, अण्णासाहेब कांबळे, श्रीनाथ बाबर, प्रमोद बाबर, नवनाथ लोंढे, बाळू मस्के, महेश मस्के उपस्थित होते. या पदावर घेतलेला त्या पदाबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा जय हिंद सगळ्यांना. जिल्हा दक्षता नियंत्रण समिती या समितीचं काम जे आहे, ह्या ज्या पदावर जी निवड जी माझी झालेली आहे, तर या गोरगरीब दलित लोकांना अन्याय अत्याचार कुठे जे होते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या कमिटीवर निवड झालेली आहे. ही निवड जी झालेली आहे ह्या लोकांच्या आशीर्वादानं भेटलेले हे पद आहे. या पदाचा वापर गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे मी त्याला विश्वास देतो की ती पूर्णपणे काम प्रामाणिकपणे पार पाडेल. अॅट्रॉसिटी अंतर्गत जे काय कमिटीचं काम जे येते की एखाद्यावरती अन्याय झाला त्याला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे कमिटीचं काम करून त्याला पाठपुरावा करून त्या या जे आपल्या जे अन्यायग्रस्त जे आहे व्यक्तीला ते न्याय मिळवून देण्याचे काम आहे. त्या कमिटीवर ज्या अॅट्रॉसिटी दाखल झालेली आहे त्या धारकाला जी काय समाज कल्याणाकडे जी काय निधी मिळणार आहे त्या निधीचा पुरेपूर ह्याला न्याय भेटला पाहिजे की याचा पाठपुरावा करून त्यांना निधी मिळवून देणारे काम आहे. आणि जे काय कुठं काय अन्याय झाला तर तिथे अॅट्रॉसिटी एखादं काय दाखल करून घेत नाही किंवा तिथं काय त्याला न्याय मिळत नसेल तर तिथं जाऊन काम करण्याची ही संधी जी मिळालेली आहे ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल पण समितीवर तुम्हाला घेत असताना तुमच्यात काय बघितलं म्हणून समितीवर घेतलं? ह्या समितीवर घेत असताना ज्या काही समाजातून जे काय अन्याय अत्याचार झालेला आहे आतापर्यंत किंवा कुठं जर मला काय फोन आला किंवा तिथं असं झाले तर तिथं काय त्या गोष्टीचे परवा कुठल्या न करता आपली एक सामाजिक बांधिलकी असल्यामुळं आपल्याला समाजाचे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तिथं आपलं कर्तव्य आहे की तिथं त्या लोकांपर्यंत जायचं, जेवढं आपल्याला होतं आहे तेवढा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करायचं. त्या अनुषंगाने लोकांच्या सगळ्या आशीर्वादाने पद मिळालं आहे त्यामध्ये सार्थक अभिमान आहे मला आणि ह्या लोकांना मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न 100% करेल. म्हणजे पोचपावती म्हणून तुम्हाला तुमच्या केलेल्या परिश्रमाचं, कष्टाचं, गोरगरिबासाठी धावून गेलेल्या प्रसंगाची पोचपावती म्हणून तुम्हाला पद मिळालेलं आहे.